स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आणखी एक संशयित मध्य प्रदेशातनं पोलिसांच्या ताब्यात. हल्ला प्रकरणातील कनेक्शनबाबत पोलिसांचा तपास सुरू. सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांना ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता. मात्र संशयित अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही. सैफवर हल्ला केल्यावर आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती. आधी मोबाईल दुकानात हेडफोनची खरेदी, नंतर मार्केटमध्ये फेरफटका मारल्यास सीसीटीव्ही फुटेज समोर. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून जाहीर. सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची छाननी सुरू असल्याची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सुदर्शन खुले, सुधीर सांगळेसह सर्व आरोपींच्या कोठडीमध्ये वाढ. छगन भुजबळांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला 2 तास उपस्थिती. पटेल आणि तटकरे यांना विनंती केल्यानं हजेरी. अधिवेशनाला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असं नाही, भुजबळांची स्पष्टोक्ती. प्रशासन खडबडून जागं. अनेक महिन्यांपासून प्रलंबित 87 जात प्रमाणपत्रांना अवघ्या तासात मंजुरी. पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव केलं होतं उघड. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचं पुनरागमन. शुभमन गिल, कर्णधार बुमराचाही समावेश. फिटनेसवर निवड समितीचं बारकाईने लक्ष. करुण नायरचा पुन्हा हिरमोड. विजय हजारे ट्रॉफी गाजवूनही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड समितीचं दुर्लक्ष. संजू सॅमसन ही संधी नाकार. वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवाचे सेलिब्रेशन. वानखेडे साकारणारे वास्तुरचनाकार शशी प्रभू यांच्यासोबत खास संवाद. तर विशेष माहिती पटातून स्टेडियमचा प्रवास उलगडणार. आज आणि उद्या दिवसभर क्रिकेट उत्सव.